जय श्री महाकाल. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज मी मम्मासोबत शॉपिंग आले. काय काय करते बघत असते आणि बॉटल कलेक्शन बघा, जे माझं फेवरेट आहे. खूप सुंदर बॉटल कलेक्शन आहे. आणि मी घेतलाय हा नाईफ आणि समूसाठी पण एक गिफ्ट घेतलंय. क्रॉकरी कलेक्शन बघा किती सुंदर आहे. आणि हे तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल तर सो हा माझा फेवरेट मॉल आहे नावडेज. इथे खूप अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इंटिरियर म्हणून स्वतःच्या घरात यूज करू शकता किंवा कुणाला गिफ्ट करू शकता. खूप सुंदर सुंदर आहेत. वॉटरफॉल बघूया आपण आणि गणपती बाप्पांचं दर्शन पण घ्या. आणि आमच्या आई साहेब ॲक्च्युली मला इथूनच समूला काहीतरी घ्यायचं होतं, पण माझं असं म्हणणं आहे की तिला पर्सनली यूज करता येईल असं काही घ्यायचं, म्हणून मी पर्स घेतली आहे. सो इथे एवढ्या सगळ्या पर्सचे कलेक्शन्स होते, त्यातनं मी सिलेक्ट केलं आहे. म्हणजे खूप मोठा टास्क केला आहे. आणि हे सगळ्या सुंदर आहे बघा. टी ट्रॉली, म्हणजे चहा वगैरे ढकलून नाही का 5 स्टार हॉटेलमध्ये आणतात तशा टाईप्स. अरोमाज, कॅन्डल्स. फ्रॉक्सचं कलेक्शन बघा ना इथलं. हे वाला किती क्यूट आहे. फक्त याच्यातले बटरफ्लाय थोडे डॉमिनेटिंग आहे पण. आणि ओनली 799. हां, छोट्या बेबीजचे कपडे किती सुंदर आहेत बघा. नाईट पॅन्ट आहेत का? खूप अमेझिंग कलेक्शन आहे. बट इधर पैसा मांगताय बॉस. And this is me. सरक. जाड झाली का मी खूप. हे असं तरंगतंय. आणि ही समूची पर्स. बॉईज सेक्शन आहे. बॉईज सेक्शन वॉटेवर. आणि इथे सगळे ब्रँडेड क्लॉथ्स तुम्हाला भेटतील. सो सागरला मी इथूनच भाऊबीजेचे गिफ्ट दिलं होतं. आणि आता समूसाठी पण ह्याच मॉलमधनं शॉपिंग केली. प्रमोशन नाही करत आहे, मला ज्या गोष्टी आवडतात. प्रमोशन करायला माझे एवढे फॉलोअर्स पण नाही आहेत. हाँ, एक मिनट. मैं हूँ और ये मेरी मॉमी है और हम लोग शॉपिंग कर रहे हैं. आणि ही समूची पर्स दाखवते तुम्हाला एक जागेवर ठेवून व्यवस्थित. सो ही अशा प्रकारे पर्स घेतली मी. काय सगळेजण तिला साड्याच गिफ्ट करणार आहे आणि मला इंटिरियरचं किंवा असं काही सामान नव्हतं. मला असं सामान द्यायचं होतं जे तिच्या कामात येईल, जे ती वापरेल, म्हणून मग मी हे असं काहीतरी दिलंय. सो कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का. आणि तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही तुमच्या बहिणीला काय गिफ्ट केलं असतं. स्टे ट्यून गाईज. गर्ल्स ट्रॅडिशनल सगळे ते तुम्हाला गर्ल्सचे ट्रॅडिशनल कपडे भेटतील. आणि वेस्टर्न हवे असतील तर पलीकडे जा.
इकडे सगळे गर्ल्सचे वेस्टर्न कपडे, खूप अमेझिंग कलेक्शन्स आहे. आणि तिकडे पलीकडे जर गेलात ना तुम्हाला मेकअपचं सामान, वॉच, कोमलचं, समूचं, लग्नाचं सगळं मेकअपचं सामान मी इथूनच घेतलं आहे. आणि सागरचे मम्मीचे वॉचेस आम्ही इथूनच घेतलेले आहेत. अमेझिंग कलेक्शन आहे खरंच. का सगळे ब्रँड्स अवेलेबल्स आहेत मेकअपचे, दिसत असतील तुम्हाला इथून. ते तुम्हाला ट्राय करायला पण देतात, तुमच्या स्किननुसार तुम्हाला देतात. सगळे ब्रँड्स आहेत तुम्हाला इथे मेकअपचे दिसतील. आणि इकडे वॉच, सागरचे मम्मीचे इथूनच वॉचेस घेतलेत आम्ही. हो ना मम्मी? मम्मी तुमचं इथूनच घड्याळ घेतले ना आपण. कसे आहेत? छान. दाखव घड्याळ. स्टे ट्यून गाईज. मी माझ्यासाठी नाईट वेअर बघतीये आणि माझ्या नाईट पॅन्टी खराब झाल्या आहेत. बघते, घेते आणि मग दाखवते. स्टे ट्यून गाईज. मम्मीने सांगितलं 2-4 महिन्यांनी हे पण फाटणार आणि होल पडणार, मग एवढे पैसे कशाला घालू मी. सगळे मला म्हणतात की उधळपट्टी. नाही, मी बचत करते बघा. नाही घेतलं मी नाईट पॅन्ट, मला नाही आहे घालायला तरी पण. सो ज्यांना वाटतं मी उधळपट्टी त्यांनी मला गिफ्ट करा प्लीज. स्टे ट्यून गाईज. मम्मीचं म्हणणं आहे मी जोरात बोलावं. काय बोलू जोरात सांगते. ज्यांना वाटतं मी खूप खर्च करते उधळपट्टी त्यांनी मला गिफ्ट करा नाईट पॅन्टी. माझ्याकडे नाही आहे घालायला. आता नाही मी इन्व्हेस्ट करते बस का. अजून जोरात बोलू मम्मी, बोलू का जोर? आता इग्नोर करते मला. तिचेच जाऊ दे, आता बोलत नाही. सो तुम्ही ह्या मॉलमध्ये जर आलात ना तर तुम्हाला ना कुपनच्या नावाखाली लिटरली फसवलं जातं. आणि कुपन वगैरे काही घेऊ नका. तुमचं जे बिल झालंय तेच पे करा. आता तिने आमच्यासोबत तो स्कॅम केला, पण आम्ही जरा डेंजर असल्यामुळे तिने आम्हाला परत रिकवर करून दिलं. अदरवाईज माझं बिल झालंय त्याच्यात डबल मी पैसे पे करत होते. आणि वरती म्हणत होती की तुम्हाला मी 500 मायनस करून दिले, ब्ला 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 ब्ला. सो तुम्ही लाईफस्टाईलमध्ये किंवा कोणत्याही मॉलमध्ये जाता तर त्यांच्या कुपनला बळी नका पडू. आणि जर पडायचं असेल तर नीट समजून घ्या. खरंच तुम्ही प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये चेक करा आणि मगच घ्या. हो ना ग मम्मी? हो. मम्मी इतकी ओरडली ना तिच्यावरती, डेंजर. मला वाटलं तर मम्मी तिला धरूनच मारणार आहे. मारलं असतं मम्मी. मारलं नसतं. क्लिअर कर ना तू, कसली ऑफर देते असती. मम्मीने लय पंगा घेतला. तोटा आहे आमचा. शूट करायला पाहिजे होता ऍक्च्युली भांडणं, पण मी असले नाही गोष्टी दाखवत, कारण की असल्या गोष्टी टाकल्या तर व्हायरल लगेच होता. काय करायचं असल्या गोष्टी, आहे ना ग मम्मी? हो. आम्ही फक्त भांडलं वगैरे नाही, व्यवस्थित तिला म्हटलं आम्हाला आमचे पैसे दे, आम्हाला नको आहे. हां, आणि आम्हाला आमचं सामान दे जे आम्ही घेतलंय. सो ते सामान आम्ही घेतलं आणि आलो. सो लाईफ में जीना है तो पंगे लेने पडते हैं आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. स्टे ट्यून गाईज. होतं थोडंसं आईस्क्रीम घ्यायला. ब्लॅक वॉटर आहे बघा, विराट कोहली आणि सेलिब्रिटीज पितात ना तेवाला. याकुल्ट पण आहे. इम्प्रूव्ह युअर गट हेल्थ. दही का त्याच्यापेक्षा हे असलं घेऊन पिण्यापेक्षा. चॉकलेट्स बघा, चॉकलेट डार्क चॉकलेट बेस्ट, पण त्याच्यामध्ये बघून घ्या कंटेंट. हेल्दी. 1 पीस खायचा, 1 पीस डेली. हे घेतलंय आम्ही आईस्क्रीम. ह्या पोरीला खायचं होतं, मला नाही. हा तसं तर निम्मा डब्बा जाऊ दे, आता काय सांगू तुम्हाला. स्टे ट्यून गाईज. आणि इकडे वॉफल्स पण आहे. आम्ही दोघी बेल्जियम वॉफलचे क्रेझीएस्ट फॅन होतो, बट वी आर स्ट्रिक्ट ऑन डाएट. आईस्क्रीम खाऊन बिकॉज तिच्या नंदेचं लग्न आहे माझ्या बहिणीचं, आहे ना ग, म्हणून. समू तुझ्यासाठी. माझी चार्जिंग संपली फोनची, 20% मी आत्ता बघितलं. सो आमच्या इकडचं तुम्हाला रोड दाखवते आता जाताना, कारण की ही गाडी चालवणार आहे आणि मी मागे बसणार आहे. नाहीतर मी गाडी चालवत असताना मी कसं कॅमेरा पकडून दाखवणार, म्हणून तुम्हाला दाखवत नाही. पण आता पॉसिबल आहे, दाखवते तुम्हाला.
स्टे ट्यून. बघा 4-4, 5-5 पदरी रस्ते आणि हा हायवे पुणे नाशिक महामार्ग NH50. आणि हा आहे आमचा स्पाइन रोड. हा माझा रोजचा रस्ता आहे. सो मी रोज जिमला, घरापासून जिमला जाते ना, बघ मी मिरर मध्ये पण दिसते, घरापासून जिमला जाते ना, तो हा रस्ता आहे. घरापासून जिमला पुण्यात जाताना मी जिमवर गाडी लावते ना, सो तो ह्याच रस्त्याने जाते रोज. सो तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण आता आमच्या वहिनी साहेबांमुळे दाखवता येत नाही, मला पॉसिबल होत आहे दाखवणं. काय आता कंटिन्यू रस्ता बघणार, जाऊ द्या. भेटूया. ह्या ब्लॉगची एंडिंग कदाचित मी इथेच करेल किंवा मग थांबा जरा. सो आपण ह्या ब्लॉगची एंडिंग करून घेऊया. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असाल तर बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. भेटू परत नवीन अशाच भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टिल देन खाऊ पिऊ खुश राहू. बाय. सो आता नेक्स्ट डे मी पाणीपुरी खाणार आहे, कारण मला खूप दिवसांचे क्रेविंग्स आहे. हे खाणं चुकीचं आहे, पण क्रेविंग्सला काय करणार. तुम्ही पण या खायला दहीपुरी.